जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरती 2022च्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जी एक महत्त्वाची याचिका पेंडिंग होती ती म्हणजे 55-60% वाली याचिका, त्याची कालच्या तारखेला जी आहे कोर्टामध्ये हिअरिंग झालेली आहे आणि त्या हिअरिंगमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे त्यावर आपण व्यवस्थितपणाने जे आहे प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत। आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण बघूया महत्त्वाची ती माहिती ज्याच्यावर बऱ्याच अयोग्यताधारकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। ऑलरेडी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचंही लक्ष त्या याचिकेवर आहे आणि ज्यांचं मेरिट थोड्यावरून हुकलेलं आहे त्याही उमेदवारांचं जे लक्ष आहे या हिअरिंगकडे लागून राहिलेलं आहे। परंतु पुढे जाण्यापूर्वी आपण जर का पुढच्या टेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। यामध्ये तुम्हाला जे आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी की येत्या वर्षामध्ये होणार आहे, म्हणजे येत्या 2-3 महिन्यांमध्ये होणं आपल्याला अपेक्षित आहे, त्या संदर्भामध्ये जर का आपण अभ्यास करत असाल तर आपण या ठिकाणी IBPSच्या पॅटर्न प्रमाणे शिकवलेल्या बॅचला या ठिकाणी जॉईन करू शकता। यामध्ये तुम्हाला जे आहे टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। डेली लाईव्ह लेक्चर असेल, PDF नोट्स आहेत, IBPS मधली एक्सपर्ट अशा प्रकारची फॅकल्टी तुमच्याकरिता उपलब्ध आहे। त्यामुळे आपल्याला यांच्या सानिध्यामध्ये जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल, यांचं मार्गदर्शन जर घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवर जा आणि आज आता ताबडतोब जे आहे मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जबरदस्त या ठिकाणी फायदा झाल्याचं लक्षात येऊन जाईल। आता आपण पाहूया महत्त्वाचं तुमचं जे प्रकरण आहे 55-60% प्रकरण ते नेमकं काय आहे। ज्यावेळेस शिक्षक भरतीची जाहिरात आली, टेट परीक्षा झाल्याच्या नंतर, टेट परीक्षा 2022 झाल्याच्या नंतर ज्यावेळेस शिक्षक भरतीची जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी सर्वांनी प्रेफरन्सेस दिले। ओपनवाल्या कॅन्डिडेटने प्रेफरन्सेस दिले, कॅटेगरीवाल्या कॅन्डिडेटने या ठिकाणी प्रेफरन्सेस दिले आणि त्यानंतर पहिली निवड यादी लागली आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जे आहे 2-3 निवड याद्या ज्या आहे वेगवेगळ्या हॉरिझॉन्टल राऊंडची म्हणा, उर्दू माध्यमाची वेगळी राऊंड या ठिकाणी लागलेले आहेत। आता या राऊंडमध्ये एक महत्त्वाचा नियम असा आहे, त्या नियमावरती बऱ्याच अभियोग्यताधारकांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेऊन ते गेलेले आहेत या ठिकाणी कोर्टामध्ये। तो महत्त्वाचा नियम काय आहे की आयुक्त महोदयांच्या वतीने ज्या जागा ओपन कॅटेगरीजला देण्यात आलेल्या आहे, म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहेत त्या जागेवर एलिजिबल व्हायचं असेल कुणालाही या ठिकाणी ज्यांनी की एक्झाम दिलेली आहे TITची आणि सेल्फ सर्टिफाय केलेला आहे पवित्र पोर्टलला, त्या उमेदवारांना ओपनचा प्रत्येक क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण करावा लागेल असा नियम लावला। आता तो अभियोग्यताधारकांच्या मतानुसार आयत्या वेळी लावलेला आहे। आता त्यामध्ये त्यांनी ना एजचा क्रायटेरिया असेल तो लावला की जर तुम्हाला ओपनच्या जागेवर जर का या ठिकाणी क्वालिफाय व्हायचं असेल तर ओपनचं एज लागेल, त्यानंतर जे आहे ओपनची या ठिकाणी टक्केवारी लागेल, हे पण त्यांनी नियम या ठिकाणी कन्सिडर केला। आणि विशेष म्हणजे ज्या नियमावर सर्वात जास्त ऑब्जेक्शन आहे तो म्हणजे TETच्या टक्केवारीचा नियम। म्हणजे ओपनच्या जागेवर तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल तर आयुक्त कार्यालयाच्या वतीने असा नियम लावण्यात आला की या ठिकाणी तुम्हाला TET 60% मार्कानं पास होणं आवश्यक आहे। आणि ज्यामुळे जे उमेदवार 60%ने TET पास झाले नाही परंतु त्यांचा TIT मध्ये बऱ्यापैकी स्कोर होता, त्या उमेदवारांना या ठिकाणी ओपनच्या जागांवरती सिलेक्शन दिलेलं नाही। या गोष्टीवर ऑब्जेक्शन म्हणून बरेच अभियोग्यताधारक या ठिकाणी औरंगाबाद हायकोर्ट असेल, नागपूर हायकोर्ट असेल किंवा बॉम्बे हायकोर्ट असेल, यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पिटिशन टाकल्या होत्या। त्या पिटिशनला या ठिकाणी मॅटर सेम आहे, म्हणजे सब्जेक्ट एकंदरीत सेमच आहे की या जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला अशी त्यांची या ठिकाणी मागणी होती की आम्हाला आमचा न्याय मिळायला पाहिजे। तर त्याच्यामुळे सगळ्या याचिकांचा विषय एकत्रित असल्या कारणाने या ठिकाणी कोर्टानं या सगळ्या याचिका क्लब केलेल्या आहे, म्हणजे बॉम्बे हायकोर्टची याचिका, नागपूरची आणि औरंगाबादची या सगळ्या याचिकांची हिअरिंग औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी सुरू होती। आणि याच्यापूर्वी काय घडलं तर ही याचिका काही आजची नाहीये, बरेच महिने झाले, बऱ्याच त्याच्या हिअरिंग झालेल्या आहेत। आता कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं होतं याच्यापूर्वी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अपडेट दिली होती की याच्यापूर्वी सलग 2 दिवस जे आहे जे उमेदवारांचे वकील आहेत, जे मागासवर्गीय उमेदवारांचे जे वकील आहेत त्यांचे आय थिंक 3-4 वकील होते की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे युक्तिवाद करण्यात आला।
त्यांचा युक्तिवाद म्हणजे विद्यार्थ्यांची भूमिका या ठिकाणी मांडली गेली की यार आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये का बरं गेलेलो आहोत, आमच्यावर नेमकं काय अन्याय झालेला आहे, किंवा त्यांनी त्यांच्या परीनं जे काही डॉक्युमेंट्स असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी माननीय न्यायाधीश महोदय जे आहेत त्यांच्या समोर मांडल्या होत्या. म्हणजे उमेदवारांची बाजू ऑलरेडी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे उमेदवारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऑलरेडी कंप्लीट झालेला होता. इथपर्यंत मी तुम्हाला अपडेट ऑलरेडी दिलेली आहे. आता कालच्या तारखेला काय झालं की 14 डिसेंबरला शासनाच्या वतीने आता उमेदवारांची बाजू या ठिकाणी मांडणं झालेलं होतं. आता साहजिकही शासनाला उत्तर द्यावं लागणार होतं कोर्टामध्ये, म्हणून शासनानं त्यांचे जे अधिवक्ता आहेत, राज्याचे जे अधिवक्ता आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आपली बाजू किंवा भूमिका म्हणा ती मांडण्याकरिता. शासनाची भूमिका कालच्या तारखेला राज्याचे अधिवक्ता यांनी जे आहे व्यवस्थितपणाने मांडलेली आहे आणि त्यांची जी काही भूमिका मांडायची होती त्यांचा देखील युक्तिवाद या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. म्हणजे एकंदरीत उमेदवारांचं म्हणणं आणि शासनाचं म्हणणं दोघांचेही म्हणणे जे आहे ते पूर्णत्वास गेलेले आहे माननीय न्यायाधीश महोदयांच्या समोर. म्हणजेच आता आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं सांगू शकतो की जो काही आर्ग्युमेंट्स होणं अपेक्षित होतं आपल्याला वादी पक्ष आणि किंवा प्रतिवादी पक्ष यांच्या वतीने तो आता कंप्लीट झालेला आहे. आणि आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे की माननीय जे न्यायाधीश महोदय आहेत त्यांनी आपला जो निकाल आहे तो रिझर्व ठेवलेला आहे की ठीक आहे आता आम्ही तुमची बाजू ऐकलेली आहे, तुमची बाजू ऐकलेली आहे, आता आम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल, कारण 2 न्यायाधीशांचं एक खंडपीठ आहे आणि 2 न्यायाधीशांचं खंडपीठ असल्या कारणाने कदाचित आता त्यांच्यामध्ये डिस्कशन होईल आणि फायनल जो काही जजमेंट आहे तो आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता त्याची तारीख वगैरे त्यांनी दिलेली नाही, फक्त एवढंच आपल्याला आतापर्यंत समजलेलं आहे की माननीय न्यायाधीश महोदयांनी 55-60% जी हेअरिंग आहे ती पूर्णपणाने ऐकून घेतली दोन्ही बाजूंची आणि ऐकून घेतल्याच्या नंतर आपलं जे काही जजमेंट आहे अंतिम निर्णय आहे तो या ठिकाणी रिझर्व ठेवलेला आहे. आता तो रिझर्व ठेवलेला जो काही निकाल आहे तो यांच्या बाजूने लागेल त्यांच्या बाजूने लागेल हे आपण नाही या ठिकाणी सांगू शकत आहे. जो काही निर्णय असेल तो सर्वांनाच मान्य असतं, कारण आपण सर्वजण जे आहे या ठिकाणी संविधान मानणारे लोक आहोत आणि संविधान मानणारे लोक जे आहे न्यायालयाच्या निर्णयाचं या ठिकाणी आपल्या मनाविरुद्ध जरी गेलं तरी देखील आपण त्याला जे आहे मान्य करत असतो. त्याच्यामुळे आता त्याचा निर्णय नेमका कधी लागतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आपण या ठिकाणी सांगू शकतो की याची हिअरिंग फार लवकर झाली, म्हणजे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्याला थोडंसं डिले झाला होतं, परंतु आता जर का अलीकडच्या कालावधीमध्ये बघितलं तर बऱ्याच लवकर त्याच्या हिअरिंग झालेल्या आहे. म्हणजे याचा अर्थ कदाचित त्याचा जो रिझल्ट आहे म्हणजे जजमेंट आहे तो देखील फार लवकर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तो जर रिझल्ट लवकरात लवकर लागला तर आपल्या सर्वांचं जीव भांड्यात पडेल, जेणेकरून जो काही पुढचे टप्पे आहेत आपल्याला फेज 2 ची जाहिरात असेल किंवा इतर आणखी जे काही थर्ड टेट असेल ती देखील आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळू शकतं. त्याच्यामुळे आपण सर्वांनी अपेक्षा व्यक्त करा की लवकरात लवकर जे आहे त्याचा रिझल्ट येऊन जाऊ आणि आपली रिझल्ट आल्याच्या नंतर या ठिकाणी फेज 2 ची जी जाहिरात अडकून पडलेली आहे ती फेज 2 ची जाहिरात यावं आणि ही जाहिरात संपल्याच्या नंतर जे काही आपल्याला जानेवारीच्या महिन्यामध्ये TIT ची जी नोटिफिकेशन आहे त्याची अपेक्षा आहे ती देखील येऊन जावी आणि त्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच 2.0 जे की येत्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी सर्वोत्तम आहे. या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे महाराष्ट्रामधले टॉपचे एज्युकेटर्स या ठिकाणी जे आहे प्रत्येक विषय शिकवणार आहे. डेली लेक्चर असणार आहे, तुम्ही तुमच्या शंका लाईव्ह लेक्चरमध्ये विचारू शकता. लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील ते सहजपणाने पाहू शकता. 1 वर्षापर्यंत हे जे लेक्चर्स आहे तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल, या एक्सपर्ट मंडळीची या ठिकाणी जर का तुम्हाला गायडन्स हवी असेल तर तुम्ही आज आता ताबडतोब मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता आणि आपल्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करू शकता. हे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी आपली जी काही गुणवत्ता आहे ती ऑलरेडी सिद्ध केलेली आहे. उदाहरण म्हणून ज्ञानवराळे सर जे की मॅथ आणि रिझनिंग आपल्या बॅचमध्ये या ठिकाणी शिकवत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्यांनी मागच्या टेट परीक्षेमध्ये 174चा स्कोर देखील केला होता. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना यांच्यासोबत मार्गदर्शन घेऊन अभ्यास करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.